नांदेड़ के मशहूर खानुंदा एडवोकेट ज़मीर पठान ने एमएलए प्रताप पाटिल चिखलीकर को काबीना की वजारत दिलाने के लिए शुरू किया हुआ भूख हड़ताल ओहदेदारों से मुलाकात के बाद वापस ले लिया है। नेशनलिस्ट कांग्रेस पार्टी के जिला सदर जीवन घोगरे पाटिल ने भूख हड़ताल के मुकाम पर जाकर उनसे मुलाकात की। उन्होंने कहा कि जिले को प्रताप पाटिल चिखलीकर की शक्ल में एक अच्छा लीडर और एनसीपी के लिए एक बेहतरीन कामयाबी हासिल हुई है। गुज़िश्ता 25 सालों से जिले में एनसीपी को काबीना की वजारत नहीं मिली है, इसलिए प्रताप पाटिल को काबीना का वजीर बनाने की दरख्वास्त अजीत पवार के पास की गई है और इस सिलसिले में यकीन दहानी भी मिली है। जीवन घोगरे पाटिल ने मजीद कहा कि प्रताप पाटिल की कारकर्दगी और अवामी खिदमत का जज्बा इन्हें काबीना की वजारत का अहल बनाता है। ये कदम ज़िले की तरक्की और अवाम के भलाई के लिए अहम साबित होगा। एनसीपी कारकुनान और अवाम ने भी इस फैसले के हक़ में हिमायत जाहिर की है। आमचे सर्वांचे लाडके लोकनेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांना येणाऱ्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून स्थान मिळावं यासाठी आमचे मित्र ॲडव्होकेट ज़मीर पठान साहेब यांनी उपोषण चालू केलं होतं। परंतु काल आणि परवा 2 दिवस आम्ही मुंबईमध्ये होतो। प्रत्यक्ष आम्ही आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांची भेट घेतली, प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनील तटकरे साहेब यांचीसुद्धा भेट घेतली आणि आदरणीय चिखलीकर साहेब यांनी देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब सर्व ज्येष्ठ नेत्याची काल प्रत्यक्ष भेट घेतली। त्यांना आम्ही विनंती केली की गेल्या 25 वर्षांमध्ये नांदेड जिल्ह्याला कॅबिनेट मंत्रीपद मिळालं नाही। राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत कार्यकर्ते पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम करत आहेत, परंतु योगायोग आज आम्हाला चांगली संधी मिळाली। आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर हे प्रचंड मताधिक्याने निवडून आलेत आणि ज़मीर पठान साहेब यांच्या मागणीनुसार आम्ही सर्व आमचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी साहेब, भोसेकर साहेब, माझे मित्र तेजेंद्र सिंगजी, बच्चू यादव आणि सर्वच माझे ज्येष्ठ सहकारी मित्र या ठिकाणी आमचे मित्र सय्यद भाई आहेत। आम्ही सर्व कार्यकर्ते जीवापाड प्रेम करून साहेबावर या जिल्ह्यातून प्रचंड मताने निवडून आलेला आहे। कार्यकर्त्याची भावना असते की आपल्या जिल्ह्याला न्याय मिळाला पाहिजे, कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात संघटन झालं पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सर्व ज्येष्ठ नेत्याची भेट घेतली। आम्हाला आदरणीय अजितदादा पवार साहेब, तटकरे साहेब यांच्याकडून आश्वासन मिळालेलं आहे की निश्चित साहेबांचा येणाऱ्या मंत्रिमंडळात आपण विचार करू, कारण बहुमत मोठ्या संख्येने आलेलं आहे, त्यांनासुद्धा येणाऱ्या काळात अडचणी आहेत, त्यामुळं आपण सुद्धा थोडं संयमाने घ्यावं आणि ही विनंती आणि सूचनासुद्धा केलेली आहे। निश्चित येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्याला मंत्रिपद मिळाल्याशिवाय राहणार नाही एवढी या ठिकाणी सांगतो आणि आमच्या मित्रांना साहेबाच्या आदेशानुसार आम्ही विनंती केली की आपल्याला न्याय मिळणार आहे, जिल्ह्याला आपण हे उपोषण मागे घ्यावं आणि आमच्या विनंतीला त्यांनी मान दिलेलं आहे।